तिथे सोलापूरमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळते। खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि आत पंचायत समिती गणात शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले। भाळवणी, नागेवाडी, लेंगरे आणि करंजे या 4ही जिल्हा परिषदेच्या गटात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर कुरुल जिल्हा परिषद गटासह मोहोळमध्ये भाजपला मोठं यश मिळालं। यानंतर माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील या दोघांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला। परभणी जिल्हा परिषदेवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वर्चस्व पाहायला मिळते। विशेष म्हणजे परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या 22 वर्षांच्या तरुणाचा विजय झालेला आहे। टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवार प्रतीक्षा जयस्वाल यांचा विजय झाला आहे। गेल्या 20 वर्षापासून माझे वडील राजकारणात आहेत, तर त्यांचंच आहे जे सगळं त्यांच्या कष्टाचं फळ आज मला भेटलेलं आहे। पण एक तरुणी म्हणून काहीतरी शिक्षित आहे तुम्ही, एक तरुणी म्हणून काहीतरी विजन असेल ना जिल्हा परिषदला गावांमध्ये काय विकास करायला पाहिजे? हा तर सर्वप्रथम महिलेसाठी मी बचत गट असतील, परत रोजगार वगैरे ते आणि गावातील जे काम असतील म्हणजे जनतेची जी अडचण असेल ते सोडवण्याचे प्रयत्न मी करेन। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकाल चर्चेचा ठरला। या गटात सख्या भावजया एकमेकींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या आशाताई भिसेंनी त्यांच्याच थोरल्या भावजय भाजप उमेदवार सरिता भिसेंचा अवघ्या 2 मतांनी पराभव करत निसटता विजय मिळवला। परभणीच्या सेलू तालुक्यात चिकलठाणा गटातून भाजपचे उमेदवार प्रसाद डासाळकर विजयी झाले। विरोधात असलेले राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम पावडे यांचा पराभव झाला, तर प्रसाद डासाळकर 1600 मतांनी विजयी झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांना धक्का बसल्या। उजगाव मतदारसंघात 1 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप उमेदवार विजयी झाले। विजयानंतर भाजपनं एकच जल्लोष केला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादीला साथ दिली। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा ठरला आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीनं निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। आलूर पंचायत समिती गणातून आकांक्षा चौगुले 3929 मतांनी विजयी झाली। या विजयानंतर आकांक्षा चौगुले या उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आकांक्षासाठी प्रचार सभा घेतली होती। धाराशिवमधील परंडा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे अमर मोरे विजयी झाले। आमदार तानाजी सावंत यांनी परंडा गटासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। अमर मोरेंचा विजय होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली। तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचाही 2100 मतांनी विजय झाला। पाटण तालुक्यातील कुंभारगाव जिल्हा परिषदेचा निकाल लागला। जिल्हा परिषदेत सुनीता चाळके आणि पंचायत समिती सचिन यादव यांचा विजय झाला। विजयानंतर दोघांनीही कार्यकर्त्यांसह जल्लोष केला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या विजयानंतर अनेक ठिकाणी दाडा झाल्याच्या घटना घडल्या। साताऱ्याच्या कराडमधील मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली। मतमोजणी केंद्रावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रवेश नाकारल्यानं गोंधळ झाला। निवडणूक आयोग मनमानी कारभार करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला। सांगितलं होतं की तुम्ही 10-10:15 वाजेपर्यंत पोहोचा म्हणून आणि प्रत्येक गेटला अडवलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।